नेते पवन खेरा वांगचूक यांच्या आंदोलनस्थळी गेलेले आहेत। काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याकडून सोनम वांगचूक यांची भेट घेण्यात आली आहे। वांगचूक यांच्या आंदोलनस्थळी जाणारे खेरा काँग्रेसचे पहिलेच नेते आहेत। पवन खेरा यांनी वांगचूक यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे। वांगचूक यांच्या आंदोलनाचा खरं तर आजचा 20वा दिवस आहे आणि याच आंदोलनस्थळी काँग्रेसचे नेते पवन खेरा हे पोहोचलेले आहेत आणि वांगचूक यांच्यासोबत संवाद साधत असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। थेट जाऊयात, प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आहेत, या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। प्रमोद, आपण त्याच ठिकाणी आहात ज्या ठिकाणी वांगचूक यांचं आंदोलन सुरू आहे, त्या ठिकाणी काँग्रेसचे पवन खेरा पोहोचलेले आहेत। नेमका काय संवाद झालेला आहे, आताचे काय अपडेट्स आहेत? मागच्या 20 दिवसांपासून सोनम वांगचूक यांचं उपोषण जे आहे ते जंतर मंतर या ठिकाणी सुरू आहे। अनेक राजकीय पक्षांचे नेते खरं तर या ठिकाणी भेट देतात, पण काँग्रेसचा मोठा नेता या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पवन खेरा जे राज्यसभेचे खासदार आहेत आणि राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे मानले जातात, ते पवन खेरा या ठिकाणी आपल्याला सोनम वांगचूक यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं बघायला मिळतंय। त्यांनी काही वेळापासून सोनम वांगचूक यांच्यासोबत चर्चा केलेली आहे, त्यांच्या तब्येतीची खरं तर एक प्रकारे विचारपूस केलेली आहे। यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की काँग्रेसनं देखील नीट पेपर फुटी प्रकरणावरती आंदोलनाची मागच्या काही दिवसापासून घोषणा केलेली होती आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पवन खेरा यांचं इथे येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपलं म्हणावं लागणार आहे। कारण अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या ठिकाणी भेटी देऊन उपोषणाला खरं तर पाठिंबा एक प्रकारे दिलेला होता, पण त्यानंतर काँग्रेसचा मोठा नेता आज या ठिकाणी आल्यामुळे चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 20 तारखेला खरं तर जंतर मंतर पासून संसदेपर्यंत मोर्चा। त्यामुळे या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून सातत्याने घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।